या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. अगदी प्राचीन कालापासून आपण सगळेच आदिशक्तीच्या विविध रूपांचं पूजन करत आलेलो आहोत. मग ती पार्वती असू दे, भवानी माता, दुर्गा माता, नाहीतर आधुनिक भारताची खऱ्या अर्थानं अन्नपूर्णा माता. येस, अन्नपूर्णा. बीजमाता म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या आजच्या आपल्या गेस्ट राहीबाई सोमा पोपेरे यांना सोलसमचा मानाचा मुजरा. गेल्या कित्येक पिढ्यांपासनं आपल्या प्रत्येकाच्या ताटात रासायनिक किंवा केमिकलयुक्त विषारी अन्नाच्या ऐवजी सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक गावरान अन्न असावं यासाठी राईबाई गेले कित्येक वर्ष जीवाचं रान करत आहेत. आर फूड शुड बी आर मेडिसिन म्हणजेच आपलं रोजचं अन्न इतकं उत्तम दर्जाचं असावं की डॉक्टरकडे जायची खास गरजच भासली नाही पाहिजे. गेल्या कित्येक दशकांपासनं माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण, कॅन्सर सारखे भयंकर आजार चोराच्या पावलांनी घराघरात घुसायला बघत आहेत. समजेपर्यंत या आजारांनी इतकं भीषण स्वरूप घेतलंय की आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आहे. राईबाई कोंभाळणे गावात, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर अशा दुर्गम स्थानात राहून दिवस रात्र डोळ्यात एकच स्वप्न बघून निरंतर झटत आहेत. ते म्हणजे गावोगावी प्रत्येक शेतकरी, महिला असो वा पुरुष, हा फक्त आणि फक्त ट्रेडिशनल गावरान बीजेच पेरेल. पुढच्या अनेक पिढ्या विषमुक्त बनतील. हे स्वप्न अखंड भारतात आणि संपूर्ण जगात साकारेल आणि निरोगी भविष्याचा पाया राखेल. माइंड यू लेडीज अँड जेंटलमेन, राहीबाईंनी आजही शाळेचं तोंडही बघितलेलं नाहीये, पण तरीही स्वतःच्या टॅलेंट आणि अनुभवाच्या जोरावर आज जगभरच्या सायंटिस्ट आणि रिसर्चर्सनी सुद्धा त्यांना ज्ञानाचा लोहा मानलेला आहे. नारी शक्तीच्या खऱ्या अर्थाने प्रतीक असलेल्या राईबाई यांना सोलसमचा नमस्कार. राई मावशी, आज तुम्ही आमच्या आमंत्रणावर आलात, इतक्या लांबपर्यंत आलात. हो, खरोखर सोलसम विथ सारिका हा शो धन्य झाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर सुरू करूया तुमच्या लहानपणापासून. कोंभाळणे गावात तुम्ही राहिलात. हो, तुमची 7 भावंड, हो. अतिशय दुर्गम, डोंगरी आणि आदिवासी वस्ती. आदिवासी. हो, हं? आई विना वडिलांनी तुम्हाला मोठं केलं, बरोबर? हो. सगळं वडिलांनी केलं. तुमच्यावर घडलेल्या संस्कारांसाठी प्रथम तुमच्या वडिलांना कोटी कोटी प्रणाम. सुरू करूया तुमच्या वडिलांपासून. हो. काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना वडिलांबद्दल? आमच्या वडिलांबद्दल जर सांगायला गेलं तर आमचे वडील समाजामध्ये खूप चांगले होते. पण त्यांची गरिबी म्हणजे खूप बिकट गरिबी होती. परिस्थिती खूप बिकट होती. तरी तेवढ्यांना तोंड देऊन ते समाजामध्ये राहायचे. पण काही दिवसांनी असा काळ आला का आम्ही 8 भावंड म्हणजे 7 बहिणी आणि 1 एक भाऊ भाऊ. अच्छा. म्हणजे 8 भावंड होतो. हो. तर त्याच्यामध्ये काही दिवसांनी आजारपणाने किंवा वडिलांची खूप गरिबी असल्याने आमच्या आईचा प्राण गेला. गेला तर 1 बहीण 9 महिन्याचीच होती. 9 महिन्याची असताना मग ते लहान बाळ सांभाळणं किंवा वडिलांबरोबर शेतीमध्ये काम करणं. पण आमचे वडील मग आमच्यासाठी त्यांनी खूप काही केलं, खूप काही झटले ते. त्यांनी काही टायमाला द्राक्षे विकले, काही मग मागून नंतर पेढ्याचा धंदा करू लागला. पेढे विकले, ते गावोगाव पेढे विकायचे. तिकून 4 पैसे आणून त्याचं आम्हाला खाणं पिणं सगळं काय म्हणजे आईची आणि वडिलांची माया सगळी आमच्या वडिलांनीच आम्हाला दिली. आणि शाळा नाही शिकवली तरीही त्यांनी शेतीबद्दलचं ज्ञान नक्की तुम्हाला हो, मग दिलं. शेतीबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही शेती काम करायचो सगळं. आणि शेतीमध्ये पण त्यांनी शाळा नाही शिकवली. पण लहान असताना त्यांनी खूप ज्ञान शिकवलं. ते पण शाळा शिकेल नव्हते. पण मग ते असे सरकसे वर्गामध्ये मुलांना रोज घेऊन शिकवतात. आमचे वडील फक्त महिन्या 2 महिन्याने 1 दिवस बाकी सगळे मुलं जवळ बसवायचे आणि ते सगळ्यांना ज्ञान शिकवायचे. मग ते समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. मग गरिबी आली तर अजूनही, श्रीमंती आली तर अजूनही. टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. हो. आणि माझ्या वडिलांचा असं एक शब्द होता का तुमची आई वारली हा. तसं मी मरोस तर तुमच्या घरी कसंही राहायचं. माझ्या पद्धतीनं जे मला देतील ते माझ्याकडं मागायचं, बरोबर. पण तू माझ्या नावाला बटा लावायचा. आणि आम्ही 7 बहिणी
आज कागद लिहून ठेवते ते शब्द डोक्यामध्ये ठेवून हो आणि सगळं काही वडिलांसाठी खूप खडतर प्रवास काढला. आणि खरंय समाजातही माझ्या वडिलांना खूप लोकांच्या समाजामध्ये सगळ्या समाजात डोक्यावर पेढ्याची पेटी घेऊन पायी पायी फिरायचे हो मळ्यातून हो शेतातून. हो मग ते सगळ्या लेकीला ते स्वतःच्या लेकीन वाणी धरायचे बाहेरच्या. अरे वा आणि त्यांचे असे एक शब्द होतं का मी जर लोकांच्या लेकींना जीव लावला हो तर उद्या माझ्या लेकींना कोणीतरी जीव वा लावेल. वा मी लोकांच्या लेकींना चांगलं म्हणलं तर उद्या माझ्या लेकीला कोणीतरी पण खरंय ते चांगलं म्हणेल. खरंय ते पण आज त्यांच्या उपकाराने मी हे सगळे आज माझ्या कुठे वडिलांचेच पोहोचलात उपकार आहेत. खरंय खरंय हो खरंय अवघ्या 12व्या वर्षी तुमचं लग्न झालं हो किंवा असं म्हणायला हरकत नाही की करावं लागलं हो आणि जेवढं मी ऐकलंय तेवढा तुमचा लग्नानंतरचं आयुष्य भयंकर अवघड नाही भयंकर खडतर असं अवघड झालं गेलं. म्हणजे वडिलांच्या घरी गरिबी आपलं सुख होतं, पण गरिबीमुळं जाच खडतर प्रवास नव्हता झाला. आणि माझं लग्न झालं तर मग इकडं तर माझा खूप खडतर प्रवास झाला. हम्म खूप खडतर म्हणजे मला कधी चुलीक येऊन दिलं नाही. मला कधी हाताने जेवण घेऊन दिलं नाही. माझा प्रवास जवळजवळ 40 वर्षे गाईच्या गोठ्यातच झाला. आणि मला त्या गाईच्या गोठ्यामध्ये 4 बाळांना जन्म पण मी गाईच्या बापरे गोठ्यामध्ये दिला. गाईच्या गोठ्यात गाईच्या गोठ्यात. हो पण मला जास्त मुलीची अपेक्षा होती. पण मला एकीमागे एक 3 मुलंच झाली. 3 मुलं झाले मग आणि प्रेक्षकांना मला खूप आवर्जून सांगावंसं वाटतंय, की आपण आपल्या शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात बघतो, की मुलगा होत नाही तोपर्यंत आपण वाट बघतो. राहीबाईंकडनं शिकूया. 3 मुलं झाली, पण ते मुलीची वाट बघत होते. म्हणजे मावशी 25, 30, 40 वर्ष हो. तुमची गाईच्या गोठ्यात गेली असं म्हणायला हो, हरकत हो, नाही. हो. 40 वर्षे. इतकं सगळं झाल्यावर, इतक्या सन्मानाने आज उभ्या आहात. कुठून आणलं इतकं बळ? इतकं बळ म्हणजे हे आपलं मनाचं बळ. आणि त्याच्यामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये मी संध्याकाळचं डिलिव्हरी झाले ना, हो. तर सकाळचं मला सगळं काम करावं लागायचं. बापरे! आणि 12 दिवसामध्ये मी 12 दिवसाचं बाळ पाठीची बाळंतून मी शेतीमध्ये सगळं काम केलं. सगळं काय म्हणजे मला 5 दिवस कधी असं जागेवर नाही भेटलं. ही पण मग सगळी तेवढ्या प्रवासामध्ये मला एक परमेश्वराने साथ दिली करेक्ट. का माझ्या स्वतःच्या बळावर. हो. मग मी हे करीत राहिले कारण माझ्या वडिलांचे शब्द मला जागवायचे होते. हम्म. मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. माझे वडील सांगायचे, "तू जर मेली तर लोक म्हणतील आई मेली म्हणून त्या लेकरांना वनवास आलं. हो. पण तू घरातून बाहेर पाऊल टाकायचं नाही. उपाशी राहायचं, तापाशी राहायचं." माझ्या वडिलांसाठीच मी खूप काही त्रास काढला. मला अंगाला कपडा नाही, कधी डोकी माथ्याला नाही, काहीच नाही, पण मी तसाच प्रवास काढला. हा प्रश्न मी मुद्दामून का विचारला, की एवढ्या खडतर प्रवासानंतर सुद्धा एवढं काही तुम्ही पुढे जाऊन करू शकलात. हे जे आहे ना, हे एक उत्तम उदाहरण आहे आणि कित्येकांना प्रेरणादायी आहे. कित्येकांना. हो. आणि नाही हे काम ना माझ्या लहान वडिलांच्या घरी होतं ना, तेव्हापासून मी शेती तर शिकलीच होती. हो. आमच्या वडिलांनी शाळा नाही शिकवली, पण शेती शाळा आम्हाला सगळ्या भावंडांना सगळ्यात महत्वाचं हो, शिकवलं. शेती शाळा हो. शिकवली. मग इकडं आल्यावर मला समाजात काहीतरी काम करायचं होतं. म्हणजे मला लहानपणापासून हो. माझी एक अपेक्षा होती. हो. आणि लहान असताना असे लहान बाळं घेऊन आम्ही खेळायला गेलो, हं. तर कुठंतरी पारो 4 माणसं, म्हातारे माणसं बसेल असायचे. हो. कुठंतरी आज्याबाई बसेल असायच्या. हो. त्यांच्यापाशी आम्ही खेळायला लागलो. का ते काय बोलतात, हां. त्यांच्या काय गप्पा चालल्या, त्याच्यातून जो चांगला शब्द असला तो मी माझ्या डोक्यामध्येच ठेवला. वाह! आणि ते शब्द सगळे मिक्स करून नंतर हे काम मी हळू-हळू, हळू-हळू सुरुवात समाजामध्ये मग केली. मला पण असं वाटत होतं का मला समाजात काम करायचंय. कुणासंग बोलून देते नाही, कुठं जाऊन देते नाही. मला फक्त शेत आणि घर एवढंच माहित होतं. मग मी काय समाजात काम काय करणार आहे. नाही करणार? शाळा शिकेल, नाही लिहिता वाचता येत. बरोबर. पण माझी अपेक्षा आहेत का माझ्या हाताने थोडं तरी चांगलं काम समाजात कसं घडेल म्हणून. आणि मग थोडं हे तरी बापरे! हां. आपण हळू-हळू रिव्हील करणार आहोत, किती काम समाजासाठी केलंय, एवढ्या खडतर प्रवासानंतर. शेतीची आवड आणि बद्दलचं थोडंफार ज्ञान हे तुम्हाला हो, लहानपणापासूनच होतं. लहानपणापासूनच होतं. मग शेतीचं सगळं. सुरुवातीला तुमच्या मुलांनी मात्र रासायनिक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती मग सुरू आता केली. आजूबाजूला लोक करावं लागले हां. ना, मग तेच बघून हे पण करावं करायला. लागले. मग आणि असं काय मला एक झालं? पहिल्यानाच नातू झाला. तो हो. आता बेसागरीच्या 4थ्या वर्षाला आहे. बापरे! म्हणजे तो नातू झाल्यामुळं मी शेतात जायचं कमी केलं. बरं. मग हयात मुलं करतात. हो. मी जशी काही घरातच थांबले. म्हणून रासायनिक सुरुवात झाली. म्हणून रासायनिक सुरुवात झाली. मग हळू-हळू असं काय घडलं, की तुम्ही त्यांना सेंद्रिय म्हणजे आपल्या गावरान शेतीकडे वळवलत? नाही गावरान शेतीकडे मग असं वळवलं का त्या टायमाला मी पण काही दिवसांनी मग मला बचत गट करायची काहीतरी काम समाजात करायचं होतं. मग मी बचत गट सुरू करायला तयारी केली. हां. पण बचत गट करायलाही मला खूप काही दिवस गेले. मला खूप महिला तयार कराव्या लागल्या.
त्याच्यातही तयार केल्या, तर त्याच्यातही मी शिकलेली नाही. सचिव अधिकचे जे केले का ते निमे पैसे बँकेत भरायचे, निमे खर्चून टाकायचे. हो. त्याच्यातही मला खूप अडचणी आल्या. बरोबर आहे. पण राई मावशी, आधी आपण हे जाणून घेऊया, की असा कुठला प्रसंग घडला, की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना गावरान शेतीकडे ते वळवलं? असं घडलं. हां, मग मी त्याच्यातलंच एक प्रकार सांगते. म्हणजे हां. बचत गटापासूनच हे काम सुरू झालं. झालं. हां. आणि मी ऊसतोडी कामगार होते त्या हो, टायमाला. ऊस हो. तोडून आले हां, का मग घरी येऊन रोपं तयार करायचे. हां. म्हणजे हाताला काय काम नसायचं. आणि बचत गट तयार केले आणि बाईप संस्थेला जोडले. हं, त्या बचत गटानिमित्त त्यांची आणि माझी ओळख झाली. हं. आणि मी काय करायचे, फक्त बुवा ते रोपं त्यांना पाणी पडला का प्रत्येक महिलाला गावोगाव त्यांच्या मार्फत देऊ लागले. हं. त्याच्यानंतर हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. मग हं. माझ्याकडे पैसा नसायचा काय वाण म्हणून हं. घ्यायला. मग मी एक एक रोपच वाण म्हणून देऊ लागले. हं. मग ह्या रोपानिमित्त बाईप संस्थेशी माझी ओळख होती. तेवढ्यामध्ये असा प्रकार माझ्या घरामध्ये घडला होता त्याच्या आधी, हां. का मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर पाठीची बाळं बांधून पायी दवाखान्यात जावं का बरं? लागायचं. मग ते का बरं, का हे घरामध्ये जसं हायब्रिड खाणं, केमिकल खत औषधे येऊ लागले ना घरामध्ये, हं. तसे थोडे थोडे आजार सुरू झाले. हं. मग मला रस्त्याने जाता जाता पाठीची बाळ होतं, हातात छत्री होती, पायी चाललेली होती. माझा जाता जाता रस्त्याने एक दिवस विचार डोक्यात आला, हां. का आपले 4 बाळ गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आले, तरी केवढे तरी त्यांना कधी डॉक्टर किंवा दवाखाना कधीच माहिती नाही. करेक्ट. आणि माझ्या नातवांना आता का दवाखाना करावा तो लागला सुद्धा मला? सारखा. हा, का दवाखान्यात जावं लागलं? मग हा विचार माझ्या डोक्यात जातानाही भरला, हां. येतानाही विचार करीत आले. बरोबर. मी घरी आले, दुसऱ्या दिवशी माझ्या सगळ्या शेतीमध्ये मी फिरले. हां. शेतीमध्ये मी फिरले आणि मग शेतामध्ये आजूबाजूचे शेतं पाहिले, माझे शेतं पाहिले. एवढं बघून मी एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले. हां. मग मी असा विचार केला, का आपल्या शेतीमध्ये पहिलं कोणतं बियाणं पेरीत होतो, आता कोणतं पेरितोय? करेक्ट. आपल्या शेतीत पहिले कोणते पिकं घेत होतो, आता कोणते घेतोय? हां. आणि आपल्या ताटामध्ये आपण काय अन्न खात होतो, रोज. कोणत्या भाज्या खात होतो आणि आता कोणत्या भाज्या खातोय? सगळाच फरक. हा मी बांधव बसून आंब्याच्या झाडाखाली विचार केला. मग तिथंच माझ्या लक्षात आलं, का ह्या केमिकल खत औषधांमुळं किंवा या हायब्रिड खाण्यामुळं घरामध्ये आजार सुरू पुरती झाले. वाट लागली. हो, मला आजार सुरू झाले. मग तो विचार माझ्या तिथंच डोक्यात बसला, का आपल्या शेतातला आपण बंद केलं पाहिजे. मग मी घरी आले, सगळे संध्याकाळी सगळे एक ठिकाणी येऊन दिले. आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर मग मी सगळ्यांना बोलू लागले, का आपलं जे पारंपरिक बियाणं होतं तेच पेरायचं. हां. आपण जे आता तुम्ही खत औषधं मारताय हे सगळं बंद करायचं. हो. आपले शेणखत पारंपरिक आहे तेच आपण शेतीमध्ये पण वापरायचं. मावशी, कुठलाही बदल घडवायचा ठरला, की विरोध हा झालाच पाहिजे. त्याशिवाय आपण घेतलेलं किंवा हातात घेतलेलं काम किंवा आपण बघितलेलं स्वप्न हे मोठं आहे याची पावतीच मिळत नाही. हो, पण हे मग खरं तो आहे. विरोध घरापासून सुरू होतो, घरापासूनच झालं. गावापासून हो. येतो, समाजापासून येतो. हो हो, सगळीकडून मला सगळीकडून आला. तुमच्या घरातल्या विरोधाबद्दल आधी मग बोलूया. माझ्या घरात विरुद्ध आला, का मला सगळे माझे लहान मोठे मुलं सगळे बोलू लागले. हो. लोक सगळे नवीन बियाणं आणतात, त्याच्यात उत्पन्न जास्त निघती. हो. आणि आई बोलती का सगळं पारंपरिक, हे कुठं कोण करतंय आता? आणि त्यात कमी खर्चात ते होत होतं, कमी एवढं खर्चात पीक होतं. येत होतं. कमी खर्चात होत होतं. मग मग त्या टायमाला पण ते असं झालं, का मग जसं नवीन दिसू लागलं ना, हो. मग खर्च सगळा त्याला जायचा. हो, हे जसं काय सावतर मुलासारखं मागच टाकीत जे चाललं. आपलं ते सावत्र केलं ते आपण. सावत्र हो. केलं आपण. आणि जे बाहेरचं होतं ते आपलं ते आपलं जवळचं केलं. केलं. मग मी असे मला खूप घरामध्ये खूप त्यांचा आणि माझा विरोध झाला. खूप बरोबर. काही बोलणं वाढलं. बरोबर. आणि ते बोलणं माझ्या डोक्यामध्ये खूप काही राग आला मला. हो. मी म्हणले, आजपासून सगळं काही तुम्ही बघायचंय, मी काही बघायचे नाही. बरोबर. आणि खरोखर मी तोच प्रकार केला, का थोड्या दिवस मी जेवण करायचं, हां. काम करता आलं तर करायचं, नाही तर हो. नाही करायचं, पण हो. कोणाशी काही बोलायचं नाही. त्या पिलेंमध्ये माझा एक नातू आजारी झाला. आणि हां. खरोखर मॅडम मी सत्याने सांगते, का त्याचं दुर्लक्ष झालं. हो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या आईबापाने तिला खेडेगावात नेलं 2 दिवस. मग तिथून अकोल्याला 5 दिवस ॲडमिट केलं. संगमनेरला 3 दिवस केलं. संगमनेरला नेल्यावर मग मी गेले पाहायला. हं, तोपर्यंत खरंच मी नाही गेले. हं. पण मला काय बाळाची शक्यता चांगली दिसेना. म्हणजे एवढं पोट होऊन कारण जाईल. तुम्हाला कुठेतरी हा राग होता, की मी हां. सांगतेय की आपलं ऐकत- गावरान बीज पेरा, हां. ते ऐकलं नाही तुम्ही तर ही परिस्थिती ही आली आहे. परिस्थिती झाली. मग माझ्या डोक्यात राग आला. बरोबर. जास्त राग भरला. सगळं काय तुम्ही बघा. मग बरोबर मी आहे. पण बोलले, का माझ्या मनाला वाटलं बघतात तर बघू द्या थोड्या बरोबर आहे. दिवस. पण थोड्या दिवस तो प्रकार मला जास्त घडला. पण थँकफुली थोडक्यात अद्दल घडली. हा.
सगळं परत नीट झालं. मग अकोल्याला गेलो तर एवढं पोट होऊन जाईल. मी परत फिरून घरी आले पैसे बघायला बरोबर. आणि त्याच रात्रीला ते बाळ तिथून परत नाशिकला पाठवलं. तर नाशिकला गेल्यावर 1 रुपया सुद्धा नव्हता जवळ. बापरे! पण थोडंसं सोनं होतं माझ्या मुलाकडं. ते ते सोनं मोडलं. मोडलं हं. आणि तिथून आमोलच करून बाळ परत मुंबईला नेलं. मग मुंबईला देऊन माझे नातेवाईक होते तिथे 2-4. त्यांनी मला खूप मोठी मदत केली. पण 1.5 महिना ते बाळ दवाखान्यात राहिल्यामुळं मला 1.5 लाख रुपये लागले. आणि केवढा मोठा धडा झाला. एवढा मोठा धडा माझ्या घरात घडला आणि कशामुळं घडला का मी दुर्लक्ष जर त्या बाळाकडे करीत नव्हते हो. तर ते बाळ मी घरातच चांगलं केलं असतं. ते दवाखान्यात सुद्धा नसतं नेलं. पण मी दुर्लक्ष केल्यामुळं एवढा धडा तुम्ही घडला. दुर्लक्ष नुसतं नाही केलं, तुम्ही ठाम राहिलात तरी तुमचं कोणी ऐकलं नाही. हो, पण म्हणून. ह्या सगळ्या प्रकारानंतर तरी गावरान बीज पेरायला सुरुवात झाली का घरात नाही तरी? मग तिथून आल्यावर मग माझे सगळ्या मुलांना सगळी ही लय मोठी प्रकार घडला. शिक्षाच झाली. शिक्षा झाली का बरोबर. आपली शिक्षा आपल्या हातानं बघाय आली. अगदी मग अगदी. तिथून ते मला आई तू सांगशील तसं आम्ही वागवू. नशीब. नशीब. मग मी सगळं बेणं हळूहळू गावरानच पेरायला म्हणजे लागले. मावशी जे होतं ते चांगल्यासाठी हा होतं. मग गावरानच पेरलं. मग बरोबर. त्याच्यामध्ये बचत गट तर पाईपला जोडेल होते. बरोबर. मग बचत गटाने सुद्धा खूप मदत केली आम्हाला. बर. आणि मग ते तेवढ्या पिल्यांमध्ये ते बेणं आता मी तर पारंपरिक मग सुरुवाती माझ्यासाठी केली. हो. पण मी तिथं आजूबाजूला नातेवाईकांना बचत गटांना सांगायला लागलो तर मला ते पण खूप नाव ठेवायचे. म्हणजे शेतकऱ्यांना खूप पटवून बोलायचे. देणं किती अवघड होतं. हो पण मला की- खूप नाव ठेवायचे तेव्हा पण. नक्कीच. आणि नक्कीच. मग हे बाईप संस्थेचे साठे साहेब होते. हे साहेब हा. बाईप संस्थेचे त्यांचे रोपांबद्दल त्यांची माझी ओळख होती. पाऊस पडून गेला पण होता. मावशी त्याच्या आधी आम्हाला सांगा की समजा एखादा शेतकरी आहे, तुम्हाला गावात जाऊन त्याला सांगायचंय की बाबा हे बघ रासायनिक शेतीचा परिणाम आणि हा बघ गावरान शेतीचा, तो तुम्ही त्यांना पटवून कसा दिला? अहो पटवून द्यायला मग मी सांगते मला लय दिवस लागले हे पटवून द्यायला. हम्म. खूप काही दिवस लागले. आणि अगदीच. त्याच्यामध्ये जेव्हा बाईप संस्था माझ्यापाशी आली हा. आणि बाईप संस्थेने ते बी मी लावायला चालू होते ते त्यांनी बघितलं. हो. त्यांनी माझी विचारपूस केली. हो. म्हणे मावशी कोणत्या बाजारची खरेदी आहे? म्हणले नाही सर मी वट्टीवर निवडीत होते आणि बी लावायला चालू होते. ही पारंपरिक घरची खरेदी आहे. ते बरोबर. म्हणे लोक सगळे नवीन करतात तुम्ही कशी काय घरची केली? हो. मग हा आजारपणाचा अनुभव मी त्यांना सांगितला. हो. मग त्यांना सांगितल्यानंतर ते गेले. ते 3ऱ्या दिवशी परत आले. तेव्हा मी अशा राखेतून बी चाळीत होते मोठ्या हो. प्रमाणामध्ये. हो. ते त्यांनी बघितलं. हो. म्हणे हे काय करताय? म्हणले सर पारंपरिक आम्ही राखेतच भेटवितो. कशासाठी? तर म्हणले याची उगवण 3 वर्ष जशी तशीच उगवण होती आणि खाण्यासाठी 10 किंवा 15 वर्ष राहिलं मातीच्या मटक्यामध्ये तरी त्याला काय होऊ शकत नाही. बरोबर. मग त्यांनी ते पाहिलं. मग ते आले एक वटी उशाला आथरली. माझा अनुभव सगळा त्यांनी विचारला हो. आणि सगळे सॅम्पल माझ्या सुनबाईला बाहेर काढायसाठी माझी सुनबाई मध्ये हे साहेब आले. हो. आपलं बेणं सगळं लिपून लाखून ठेवेल ते हा. सगळं बाहेर काढायला सांगते. म्हटलं आजच्या दिवस आण बाई. हो. मग त्यांना 100-125 वाण माझ्या एकाच घरामध्ये भेटला आणि मग त्यांनी जेव्हा मला मदत दिली आणि मग तो जेव्हा प्रचार गावोगाव होऊ लागला तेव्हा मग ते जे वाढलं. लोक मला हसत होते जे तेच. लोक मला नाव ठेवीत होते ते ते सगळे म्हणे जोडले. खरंच ही सांगत होती हेच खरे. मग माझ्या बरोबर आमच्या गावामध्ये सुद्धा भाजीपाल्याला त्यांनी सुरुवात थोडक्यात केली. काय हो. की स्वतःच्या घरापुरता विचार सगळेच करतात, पण किती जण आहेत जे समाजाचा विचार करतात? बरं, समाजाचा विचार करू आपण, पण आचारात किती जण आणतात? राईबाईंनी घरापासून प्रवास सुरू केला. शेतोशेती गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना तो शिकवला. नुसतंच महाराष्ट्र नाही, वरती गुजरात, खालती कोल्हापूर, बँगलोर इथपर्यंत काय फार राजस्थान भोपाळ, अमेरिकेपर्यंत सुद्धा दिल्ली, पोहोचवली हो, सेंद्रिय आणि शेती. बी अमेरिकी पसर पण गेलो. होय, करेक्ट आहे. हो हे सगळा प्रवास एकटीला शक्यच नाहीये. बायफ संस्थेचे प्रमुख श्री जितीन साठे हो हे तुमचे आधारस्तंभ, हो अगदी तुमच्या मुलासारखे. माझ्या मुलासारखेच आणि यांच्या त्यांनी बरोबर पण माझं काम समाजासमोर न्यायला मला आईसारखं हा, मानूनच हो. समाजापासून नेलं. ह्यांच्या बरोबरची तुमची ओळख म्हणजे नियतीने मांडलेला योगायोग किंवा हो. तुमच्या चांगल्या कर्मांची फळं म्हणायची. हो चांगल्या कर्मांची फळं. हे जर भेटले नसते मावशी, नाही हे जर भेटले नसते ना मला तर माझं काम माझ्या गावातच थांबलं असतं. हो. माझ्या घरातच थांबलं असतं. कारण खरंय. त्यांनी जेवढं मला जगासमोर आणलं हे हो. काम म्हणजे मला नाही माझ्या काम जगासमोर कामाला आणलं. हो, एवढं कोणी नसतं आणलं. खरंच आहे. आणि मला पण एवढं काय आवडलं का मला एक समजा गुरुबंधूच भेटला खरंय. आणि त्यांनी मला खूप मोठी समाजापासून जेवढी समाजापासून हे काम न्यायला मदत केली हो.
तेवढं माझं खूप चांगलं झालं. मग एवढंच तर नाही, मग मी एकटी काम मोठं चालू आहे. माझ्याकडे खूप लोकं येऊ लागले, जाऊ लागले. बरं. मग माझं एकटीला आता माझ्या शेतीला पाणी नाही समजा, बरोबर, कोरडवाहू शेती. बरोबर, मग एवढं मला लोकांना नाही शक्य होईना. बरोबर. बियाणे पिकवणं, देणं. मी गंज पिकवील, पण एक पाऊस जास्त झाला तर सगळं वाया जातं. मग त्याचं एक ज्ञान त्यांनी तुम्हाला हां, दिलं. नाही पाऊस गेला तर वाया गेला. मग त्यांनी हां, काय केलं का एक हां. कळसुबाई म्हणून अशा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला तयार करून दिल्या. बरं. म्हणजे एक कळसुबाई समिती आम्ही स्थापन केली हां. आणि त्या समितीच्या मार्फत खूप गावांमध्ये ह्या महिलांचं काम सुरू केलं. मग आम्ही दोघं दोघं तिघं एक हां. बाईकची टीम आमची, सगळी हो. टीम महिलांपासून जाणार, त्यांना सांगणार, शिकवणार. बरं. म्हणजे याच्यामध्ये आमचे खूप दिवस गेले. मी आधी माझ्या शेतामध्ये सगळं केलं. मग त्या हां, महिलांना आणून दाखवलं. हां. मग त्यांना बनवायला सांगितलं. मग हे कसं बनवायचं, काय बनवायचं? मग बाईप संस्थेने त्याला जोड खत म्हणून हो. आम्हाला गांडूळ खत बनवायला शिकवलं बरं. तिचं. परत जीवामृत बनवायला शिकवलं. शेणखत तर होतंच. शेणखत होतंच. हां. परत त्याला पण जोड खत बुवा. बरं, मग कीटकनाशक बनवायला शिकवलं फवाऱ्याने. बरं. मग आम्ही बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या दारात गांडूळ खत, जीवामृत, प्रत्येकाला कीटकनाशक द्यायचाच जाऊन. प्रत्येकाला बनवायलाच सांगितलं. त्यांना बरं. बाईपने टाक्या बांधून दिल्या हां, आणि प्रत्येकाला बनवायला हां. सांगितलं. म्हणजे स्वावलंबी बनवलं. डरमी दिली. हां, हां. डरमी दिल्या. म्हणजे त्यांची खूप महिलांना जशी जशी मदत होईल बरं. तसे महिला काम करीत राहिल्या. आणि मग शेवटी पाणी नसताना कसं काय तुम्ही समजा कमी पाण्यात जास्त उत्पन्न हा कसा शिकवला त्याने तुम्हाला? नाही कमी पाण्यात जास्त उत्पन्न मग आता काही दिवसांनी म्हणजे हे जे गावठी आहे हे हवेवर किव येतं, कमी हो, पाण्यावर येतं. हो. पण त्याने आम्हाला अजून अजून कोरडवाहूमध्ये काय काय येईल, कसं कसं येईल हे सगळं त्यांनी शिकवलं. हे तर पूर्वी आदिवासींना ज्ञान होतंच, पण त्यांची एक खूप मोठी मदत झाली. मला असं वाटतंय की सलाईनची बाटली ती आणि सलाईनची बाटली मी हो, ज्या टायमाला महिलांना रोपं देत होते हो, ना, हो, तर महिला काय मला बोलू लागल्या, का आपल्याकडं पाणी नाही, तू गंज मेहनतीनं रोपं तयार करते. मी डोक्यावर पाणी आणायचे, हो, बैलगाडीनं आणायचे, रोपं तयार करायचे आणि पाऊस पडल्यावर द्यायचे. हो, मग हे पावसामध्ये रोपं लावता येतात, जगवता येतात, हो. पण उन्हाळ्याचं यांना काय पाणी नाही. करायचं? काय हं, करायचं? अशा महिला बोलू लागल्या. हं. मग मी स्वतःपासून सुरुवाती केली. जंगलामध्ये हिंडली, अशा गारगोट्या गोळा करून आणल्या. हो, मग झाडाला आळं करून त्या गारगोट्या त्याच्यात टाकल्या. हो. त्याला पण बाईपच्या आम्हाला असं आळं करायला शिकवलं. त्याच्यात त्या गारगोट्या टाकल्या आणि गारगोट्या टाकूनही मग मी एक बिसलरी बाटली झाडाच्या बुडाला लावली हो, आणि एक सलाईनाची बाटली वर लावली हो, आणि 8 दिवसातून 15 दिवस आपल्याला जसं शक्य होईल तशा हो. 2 बाटल्या भरायच्या बरं. आणि ते पाणी द्यायचं. मग घरामध्ये आता आता एक मोठं घर झालंय, पण तेव्हा छोटं घर होतं. बरोबर आहे. मग ते अंघोळ करायची असली तरी बाहेर करायची. ते पाणी पाईपानी झाडाच्या खोडाला लावायचं. हां. भांडे घासले तरी ते पाणी झाडाच्या खोडाला लावायचं. सो प्रत्येक थेंब वाचवायचा. प्रत्येक थेंब वाचवायचं. मग माझे झाडं मी जगावले. बरोबर. मग ते झाडं मी महिलांना शिकवले. हां. मग महिलांनी पण तसेच झाडं जगून तर आज प्रत्येक महिलेच्या बांधावर एक सीताफळाचं झाड, एक पेरूचं झाड, फळभाज्या सगळ्या. हां, फळझाड, भाज्या, पपईचं. हो. ते रोज एक फळ तोडून खाता सीजनमध्ये तर तो आनंद मला होतोय. खरंय, खरंय. अगदी खरंय. हां. नुसतं आणि स्वतःपुरतं नाही, तर नाही. त्यातनं अजून जास्त शेती करून 2 पैसे पण पदरात हो, हो. मग उरतात आता तरी. आमच्या महिलांनी मग मी प्रत्येक बाईच्या मी म्हणते प्रत्येकाच्या घरात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या दारात परसबाग पाहिजे. हो, मग ज्याच्यापाशी थोडी पाण्याची सोय आहे, हो. त्यांनी खूप प्रमाणामध्ये झाडं लावले. मग ते आज काही पपया विकतात, काही आंबे विकतात, काही पेरू विकतात आणि ज्यांच्यापाशी नाही त्यांना तरी कमी पाणी खायापुरतं तरी भेटत आहे. हो, मावशी कमी पाण्यात आणि हवेवरती चांगली हवा आहे, त्याच्यामुळे जी झाडं तुम्ही जगवता, हे असं आम्ही शहरामध्ये गच्चीवर पण करू शकतो का? हो, गच्चीवर करता हां, येतं. म्हणजे इतकं जर गच्चीमध्ये करता येतं किंवा मोठी डरम असली, हां. त्या डरमीमध्ये सुद्धा करता येतं. अरे बापरे! हां, डरमीमध्ये सुद्धा करता येतं. कारण आपल्या घरच्यापुरतं आणि मी म्हणते विकायला नाही भेटलं तरी तरी चालेल. चालेल, पण बरोबर आहे. घरच्यापुरतं. आता माझा एवढा भाजीपाला मी 2-3 एकर शेत आहे, सगळं भाजीपाला करते. पण मी भाजीपाला कधी विकत नाही. विकत नाही. पाहुणे-रावळे आले तर त्यांना द्यायचा, नाहीतर सगळा बेण्यासाठी ठेवायचा आणि जेवढं बेणं शेतकऱ्यांपासून जाईल, भाजी गेली तर ती सकाळचं केली तर संध्याकाळपासून पोटात राहायची नाही. बरोबर. पण बी हे आहे, हे एक बी किती दिवस भाजी देईल आणि किती मुलांना खाऊ घालेल, किती माणसाला खाऊ घालेल, हा एक मला अभिमान वाटतो. मग हे त्याच्यासाठी मी महत्वाचं हेच आहे, करते. की जरी आपल्याला वाटलं, की ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती ही खूप जास्त खर्च करवते किंवा कमी उत्पन्न देते असं जरी वाटलं, तरी इम्पोर्टंट काय आहे, की एक ऑर्गॅनिक बीज
हे 10-10 वर्ष राखेत टिकून राहतं. हो 10 वर्ष ते खाता येतं आणि 3 वर्ष 3 ते वर्ष लावता पेरता येतं येतं. पेरता येतं म्हणजेच रिकरिंग खर्च हा कमी होतो. हे तुम्ही शेतकऱ्यांना हा समजावून सांगितलं. समजावून सांगितलं प्रत्येकाच्या शेतात जाऊन. आणि आज जरी मी कधी शाळेची पायरी नाही येंगले, पण आज रोज मला प्रत्येक कॉलेजवर एक दिवस उभी येतात. आहे. मग ते मला शेतकऱ्यांना सांगायला आवडतं किंवा कॉलेजवर सुद्धा सांगायला हो, आवडतं का याच्यातून 4 मुलं कॉलेजमधले तयार होतील हो. किंवा 4 शेतकरी तयार होतील. बरोबर. हे एक मला आवडतं. मग तुमची बीज बँक जी म्हणतो आपण, ती सगळ्यात प्रथम अशी बांधण्याचा योग कधी आला? नाही आता ते सालवार नाही बाई मला सांगता येणार. बरं. कारण मी शिकलेलीच नाही. हो. पण मी एक 10-12 वर्षे 15 वर्षे त्या झोपडीमध्ये काम केलं. अभ्यास केला आधी. हां, हां. म्हणजे कामच केलं. हो. पण नंतर जशी माहिती होत गेलं, हो. जसे लोकांपासून पोवासायला लागलं, तसे 4 पाहुणे आले तर बसता यायचं. हो. पहिलं गवत होतं ते हो. डोक्याला लागायचं. हो. मग मला बाई संस्थेने त्याच्यावर थोडे पत्रे टाकून दिले. बरोबर. पत्रे टाकले तरी तिथे जागा कमी पडली. हं. आणि मुलं आले तर लाईट पण नव्हती, सगळं अंधार होऊन जायचं. मग मला त्या कामाचा लय कमीपणा येऊ लागला. काम तर हो. मी करते समाजासाठी, हो. पण हे इथं जर मुलं आले तर त्यांना जर बी राखवता येत नाही, मला बरोबर. सुरक्षित बी ठेवता येईना, बरोबर. हे काम करून काय उपयोग आहे. हो. अशी पुण्यामध्येच आले होते पुरस्कार घ्यायला बरं. आणि चंद्रकांत दादांच्या हातची मला पुरस्कार हो. भेटला. हो. मग पण मी तिथं आजूबाजूला 10-12 लोक होते, त्यांना पुरस्कार घेताना ते खूप त्या पुरस्काराचं मन व्यक्त करीत. हो. 1 भेटला, 2 भेटलं, ह्या कामाचे, ते कामाचे. बरोबर. मला तर त्याचं काहीच नाही पुरस्काराचं. हो. मग मी खरंच कळकळीनं बोलले, एवढे पुरस्काराचं मन व्यक्त करतात हो. आणि मला किती भेटले म्हणले, हे सांगता नाही येणार, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले. आणि हे हो. पुरस्कार घेऊन मी काय करू म्हणले, काय काय करू? करणार आहे त्या पुरस्कारला. बरोबर 4 आहे. पाहुणे आले, त्याला बसा जागा नाही, कॉलेजचे मुलं येतात, त्यांना बिल पाहता येत नाही, सगळं अंधार होऊन जातं, लाईट पण नाही. मग माझ्याकडे पैसे असते तर मी शेड तरी बांधला असतं, हो. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मला काहीच करता येत नाही. मग हे लोक बरेच मोठमोठे लोक येतात, म्हणलं हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं करू मदत, पण आज परत कोणी काही मदत केली नाही. खरंय. मग हे काम करावं का सोडून द्यावं हे माझ्यावाले. मग त्याच टायमाला दादा म्हणतात, मी एक घर आणि एक बीज बँका वा. बांधून देतो. वा. म्हणले माझ्यासाठी नका देऊ, हो. पण माझ्या आलेल्या पाहुण्यांसाठी ना, साठी तरी आलेल्या द्या. विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या बियासाठी जर दिलं ना हो. तर खूप चांगलं होईल, माझं बी सुरक्षित ठेवता येईल म्हणलं. म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांचा तुमच्या चळवळीत सिंहाचा वाटा आहे. हा लय मोठा वाटा कारण आहे. जर घर किंवा एखादं बीज बँक बांधूनच नसतं दिलं तर तुम्ही ते पुढे कसं नेलं असतं? कसं नेलं मुलांना असतं कसं शिकवलं असतं? आणि त्याच्यामुळं मी काही टायमाला कामं पण सोडून दिलं असतं, हो. कारण माझी कॅपॅसिटीच नाही तेवढी, तर बरोबर काय आहे. करणार आहे. मग त्यांनी 3 दिवसामध्ये जागा बघून मला 1 महिन्यामध्ये खूप मोठं वा. घर बांधून दिले. तर आज त्यांचे उपकार मी जन्मभर नाही खरंय विसरणार. खरंय अगदी. आणि आता बियाचं जरी काम करते तर आमच्या घरामध्ये गणपती बियाचाच बनवला जातो. असा गणपती सगळा बियाचा बनवतात. हो. दिवाळीला रांगोळी पण बियाचीच बनवतो. हो. आणि रक्षाबंधनला आता 4-5 वर्षापासून आम्ही लाख्या पण बियाच्याच बनवतो. तुमच्याकडे 54 प्रकारचे पिकांचे प्रकार आहेत हो आणि त्याचे 154. 154. हो अरे 154. बापरे. नुसते 54 नाही, 154. आणि त्याचे काहीतरी 116 गुणवैशिष्ट्य असणाऱ्या परत वाण आहेत. हा आता एवढ्या सगळ्यांची नावं लक्षात ठेवायची, कॉलेजमधली मुलं आली की त्यांना त्याचं वैशिष्ट्य सांगायचं, हे सगळं लक्षात कसं राहतं? नाही, हे माझ्या लक्षात राहायचं, कारण आईला किती बाळ झाले हो. तर त्या बाळांची आईच नाव ठेवीत असते हो. आणि सगळं काही आईला माहित असतं. हो. मग त्यांना लहान मुलांसारखा मी जीव लावते, वाढीते, सांभाळीते. हो. आज वर्षे 2-2 वर्षे सांभाळीते. हो. मग त्यांचे नावं मला माहीतच आहेत ना, आणि त्यांचे सगळे नावं मी ठेवलेले आहेत. मला हम्म. जेवढे लहानपणापासून माहिती आहे नावं मी विसरले नाही. तर अजून मी काही माझ्या मनाने जसा रंग तसं नाव, हो. जशी शेंग तशी नाव. हा. मग त्याच्यातून 18 प्रकारचे वाल आहेत. बापरे. माझं 16 जातीचं भात होतं, बापरे. 3 जातीची नाचणी होती, 2 जातीची वरई होती. पण आता बाकी कमिटीच्या मार्फत आम्ही जशी कमिटी केली हो. तर आता 300 जाती भाताच्या झाल्यात, अरे बापरे. 12 जाती नाचणीच्या झाल्यात, 12 जाती वरईच्या झाल्यात. आता खूप काही बी वाढले. हो. आणि माझ्याकडे 30 जातीचा पहिला स्वतःचा भाजीपाला, आणि आता कमिटीच्या मार्फत अजून काही भाज्या माहीत झाल्या. आणि आम्ही 4 महिने रानभाज्याच खात असतो. का पावसाळ्यात. पाऊस पडला हा. तर रानभाज्या, आणि उन्हाळ्याचं सुद्धा रानभाज्या आहेत. पण बरं. आता सगळे लोक त्याला विसरलेत. हो, तुम्ही रानभाज्यांचं तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा त्या रानभाज्यांची नावं आम्ही प्रथम ऐकली. हो. त्यामुळे खाणं तर खूपच लांब. म्हणजे हे सगळं आमच्या नशिबात कधी येईल?
नाही हे येईल ना तर आपल्या नशिबात येईल, पण त्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी झटलं पाहिजे. खरंय खरंय आपल्या शेतकऱ्यांनी सगळं केलं पाहिजे. खरंय आणि डोंगरदऱ्यांनी सगळ्या ठिकाणी अजून रानभाज्या आहेत, हं, पण शेतातल्या तर कमी केल्या आता. बरोबर कारण शेतामध्ये तणनाशक मारून, औषध मारून, पहिल्या आज्या कामाला गेल्या तर एवढ्या ओटी भरून रानभाज्या आणायच्या. हो कोणत्याही कामाला जावं का ज्या त्या सीजनमध्ये ती भाजी शेतामध्ये उगवायची. हं, पण त्याचं आता बी ठेवलं आणि त्या भाज्या आणून नुसत्या बिगर तेलाच्या केल्या तरी त्या तरी भाज्यांना चवदार चव येतात होती. हो आणि आता तेलात तळतात तरी त्या भाज्यांना चव नाही. खरंय मग आणि आम्ही तेल पाऊस पडला का 4 महिने चाईची असेल, चाईचा मोहर असेल, पाथरीची भाजी, आंबट यालाची भाजी, दिवेची भाजी, बर्डीची बापरे भाजी, ऐकलं पण नाही कोळूची भाजी, घोळूची भाजी, भारंगीची भाजी, फांदीची भाजी, म्हणजे या खूप काही भाज्या आहेत. घायपाताची हे भाजी, सगळं औषधच खाता म्हणजे बावेची तुम्ही भाजी, आणि ही औषध वनस्पती आहे. हो मग पहिले लोक मॅडम, पहिले अशा एवढ्या विहिरी नव्हत्या, काय नव्हत्या. दणकट पहिले होती असे प्रत्येक ठिकाणी झिरा उकरायचे हो पाण्याचा हो डोंगर दऱ्याने, हो आणि असं दोन्ही हात टेकून ते पाणी असं तोंडाने हो प्यायचं. खरंय पण ते पाणी एवढं औषधी वनस्पती होते का जंगलामध्ये झाडं होते, हो सगळे झाडं औषधी वनस्पती, आपल्याला काही माहित नाही. हो त्यांच्या मुळ्या डाळ्यांचं पाणी त्या झिऱ्यात येत होतं. बरोबर ते पाणी आपण पित होतो तर तिथं कुठलाच आजार नव्हता. आणि माणसाच्या अंगामध्ये कुठलीच क्षमता, आजाराची म्हणजे कुठलीच क्षमता नव्हती. आणि इथे आता शहरामध्ये आपण कित्येक फिल्टर्स हा, लावतो तरी आजार हा आहेच आहेच. खरंय हेच आजार हा आहेच. आता तर आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करता करता मुली डिलिव्हरी होऊन जातात. हो शेतामध्ये दिवसभर काम करायचं, घरी आलं तर डिलिव्हरी होऊन जाते. बापरे किंवा ह्या रूम मध्ये बाळातीन झालं त्या रूम मध्ये कोणाला माहीत सुद्धा होत नाही. आणि हम्म आताच्या जे मुली आहेत तर पहिल्या महिन्यापासून त्यांना दवाखाना, गोळ्या, आता औषधं. म्हणजे बेड रेस्ट हा, काम नका करू, वजन नका उचलू, तरी ते हो शिथिल होतं. हो आणि शिथिल होऊन ते काय बाळाला पोटातच काय वेळ झाली, ते काय बाळ कुपोषितच जन्माला आलं. मग हे कशा प्रकारे चालेल हे तुम्ही आम्ही कोणी विचार करीत नाही. सगळ्यांनी याच्यावर तर मी कळकळीची विनंती करून सांगते का आपण फक्त काय खातो हे बघा. खरंय आपण एका ठिकाणी गेलो हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये आपण 4 भाज्या बनवतो खरंय किंवा हॉटेलमध्ये 10 भाज्या असतात. मग त्याच्यापेक्षा सगळ्यांनी तुम्ही आम्ही जर विचार केला तर एक भाजी खा, नाही तर 2च खा, हो पण चांगली खा. चांगली आणि खा फक्त आरोग्य आपलं चांगलं ठेवा. खरंय आणि ज्याच्यामध्ये चमक आहे त्याच्यात धमक नाहीये, जे चवेला चांगलं आहे ते आरोग्याला चांगलं नाहीये. खरंय पण आजकाल आपण सगळं सगळं निश्चित चव पाहतो, पण ते खूप आरोग्याला घातक आहे. या कामामध्ये मला पहिल्यांदा खूप लोकांनी अडचणी दिल्या. बरोबर खूप लोकांनी नावं ठेवले का तू हे का बोलती, ते का हम्म बोलती. हम्म पण हे मला निसर्गाने शिकवलंय. हम्म हे मी खंबीरपणे कुठेही पण उभी राहून हे बोलतच राहील आणि समाजाला सांगतच राहणार. रात्रीची शाळा शिकायचा एक चान्स हा, आला होता एक ना आला तुम्हाला होता मॅडम, आला होता, पण आमची काय वस्ती होती. झालं तर त्या म्हणजे एक वाडी म्हणून गाव आहे. हो गाव लांब होतं हो आणि ती वाडी जवळ होती. तर बरोबर तिथे 2 सर होते, एक साठे सर म्हणून, हो एक उंडे सर म्हणून. हो मग माझ्या मनात आलं म्हणजे एक एक चांगलं काम माझ्या बुद्धीमध्ये ते दिसूनच यायचं. पण आपण तर शाळा शिकले नाही. मला असं वाटलं का मी म्हणा का माझ्याबरोबर अजून 10 महिला म्हणा. बरोबर रात्रीचं जर शाळा शिकला आपल्याला नुसती पाटी वाजता आली, हो आपल्याला नुसती सही सही आली, आली तरी आपल्याला बरं होईल. खरंय मग मी त्या सरांना एक दिवस रस्त्यात आडी झाले. ते पायी येत होते, जात होते. बरोबर आणि मी त्यांना रानभाज्या द्यायचे, म्हणजे त्यांची आणि माझी चांगली ओळख. ओळख झाली होती आणि ते चांगले हे करायचे. मग मी म्हणले सर रात्रीची शाळा निघाले. मग आम्ही समजा नाही तुम्हाला शासनाकडून काही भेटलं रात्रीचं, तर आम्ही सुद्धा 10-10, 5-5 रुपये गोळा करून हो तुम्हाला 4 रुपये देऊ. बरोबर पण आम्हाला रात्रीचं शाळा फक्त आम्हाला नाव वाचता आलं, सही आली तरी बाद झाली. खरंय खरंय ते म्हणे चालेल ताई म्हणे येऊ. मग काय आता दिवसाचं शिकितो तर 1 तास रात्रीचा वेळ देऊ. बरोबर म्हणले 1 तास दिला तरी बाद झाला. खरंय आणि आले ते 2 दिवस आले, पण 2 दिवस मला महिला सांगता गेलं, गोळा करता गेलं. काही सरांनी मग त्यांना सांगता गेलं. आणि तिसऱ्या दिवशी खूप महिला गोळा झाल्या आणि अरे ते वा. जेवण करून गावातून येत होते हो रस्त्याने. ते तिकडून येत होते, गावाच्या जवळच इकडून 2 वाघ चालले होते. आता ते 2 वाघ पाहून त्यांना असं त्यांची हो का त्यांना बरोबर कुणी पळता हो येईना हो हो आणि मागं जाता येईना, पुढे जाता येईना. तिथूनच मागं गेले शाळा आणि तिथेच संपली तिथंच संपली. त्यांनी ठरवलं का आजपासून आपण रात्रीचं घराच्या बाहेर पडायचं नाही. बरोबर आता आहे 1 नाही, अर्धा नाही, 2 वाघ बघितल्यावर आता आमचे आदिवासी लोक 2 भेटून 4ही भेटले तरी त्याला घाबरती नाही. हो ना पण शहरातले लोक घाबरतात. नाही घाबरतो आणि मग तेव्हापासून ते आलेच नाही. आता आम्ही महिलांनी पार 12, 1, 2 वाजेपर्यंत वाट पाहिली. गाणी म्हणत बाया, काही गप्पा करीत आणि गेल्या निघून. म्हणले मी उद्या विचारते बाई काय का म्हणून सर आले नाही, एखादा आजारी झाला असेल किंवा बरोबर आहे काहीतरी होतं. सकाळचं सर येत होते पायी.
मी म्हणले, "का हो सर तुम्ही रात्री नाही आले, 2 दिवस आले आणि रात्री नाही तेव्हा आले." त्यांनी "नाही प्रसंग ताई," म्हणे, सांगितला. इथून हात जोडायचे ते कोपरा पण जोडते, आजपासून नाही येणार." म्हणले, "का हो सर काय अडचण आली?" म्हणे, "नाही आम्ही येता येताच आम्हाला 2 वाघ भेटले आणि रोज जर 1-1, 2-2 वाघ भेटला तर आम्ही इथपर्यंत येऊ कसं कसे म्हणून येणार? आम्हाला नाही येता येणार." आणि मग आमच्या वस्तीवर शिकेल कोणी मुलगीच नव्हती हो ना. रात्रीची शाळा हो ना. शिकायला. मग गेलं बंद होऊन. कितीतरी मुलींची हां. शाळा राहून गेली मग. हो, कितीतरी मुलींचे राहून गेले. आणि आमच्या टायमाला तर आमच्या इथं कोणी शिकलेलंच नाही. जेवढं खरंय. बाहेर होते ते शिकले, पण गावात कोणी शिकेल नाही. मातीतली बाई, तिचे पाय हे नेहमी मातीत म्हणजे जमिनीवरच राहणार. आधी जिल्हा, नंतर विभागीय पातळीवर, करत करत राज्यस्तरीय, मग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. एवढंच काय, तर BBC टॉप 100 मोस्ट इन्स्पायरिंग अँड इन्फ्लुएन्शियल विमेन ऑफ द वर्ल्डमध्ये राईबाईंमुळे आपल्या देशाचं नाव पोचलं. इतकं असून सुद्धा शी इज अन ॲब्सोल्युटली हंबल, डाउन टू अर्थ ह्युमन बीइंग ॲज यू कॅन ऑल सी. एक छोटीशी गंमत मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते कोंभाणे गावात, तेव्हा त्यांनी सांगितली. आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. इट इज अबाउट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी. मावशी, आपल्या प्रेक्षकांना सांगा, तुम्ही मोदीजींना किती वेळा भेटलात? म्हणजे पहिल्यांदा मी नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेले हो, ना, तर तेव्हा म्हणजे मेनका गांधी होती. ते माझ्याबरोबर 2 दिवस होत्या राष्ट्रपती भवनला आणि माझा पहिलाच टाईम होता. बरोबर. मग मोदी साहेब आले. मग सगळ्या महिला हिंदीतून, इंग्रजीतून त्यांचं काम त्यांना सांगत. हो, पण मला तर हिंदी येत नाही आणि इंग्रजी बोलता येत नाही. बरोबर. मी डायरेक्ट जवळ गेले, मराठीतून बोलले. हो, म्हणले, "मी पण एक सीड बँका तयार केली." हो, ते म्हणे, "कुठे केले?" तर म्हणले, "नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यात छोटंसं गाव आहे खेडं हो, म्हणून हो, कोंभाळणं त्या गावात तयार हो. केले." आणि मग म्हणे, "ठीक आहे, येऊ आम्ही कधीतरी तुमच्या गावाला भेट द्यायला." कारण तोपर्यंत माहीत नव्हती आणि ओळखही पण नव्हती. बरोबर. मग आता पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेले. हो, तर तेव्हा अशी उभी होते आम्ही. तर ते तिकडून आले. आता मी म्हणते कितीतरी वर्षाची ओळख कशी काय राहिली? हो. ते डायरेक्ट मला म्हणते, "काय श्री मदर बीज माता, कसं काय काम चालू आहे तुमचं?" म्हणले, "बरं चालू आहे. तुम्ही तर येणार होते आमच्या कामाला भेट हो, द्या." म्हणे, "कोरोनाने नाही येऊन दिलं." हो. मग म्हणे, "आता मी म्हणलं, "आता संपली ना कोरोना. आम्ही इथपर्यंत आले. तुम्ही काय हरकत आहे तिथं यायला?" खरंय. "येऊ, येऊ," म्हणे, "कधी येऊ? हो, पण खरोखर तुमचं खूप मोठं काम आहे," म्हणे. हो, "तुम्ही एक जगाला वेगळी दिशा दाखवली, वेगळं हो. काम केलं. आम्ही तर पण तुम्ही आरोग्यासाठी काम केलं तर तुमच्या पुढं आमचं काहीच नाही या कामामुळं, काहीच नाही म्हणे. आणि खूप मग त्यांनी कामाचं कौतुक केलं. तुम्ही लोकांना सांगता का मी शिकलेले नाही. हो. पण एवढं काम शिकलेल्या माणसाला येणार नाही, एवढं काम तुमचं केलंय. तुमच्या कामाला खूप मोठा सलाम. तुमचं काम असंच चालू राहो, अरे वाह! समाजापसर पोहोचो. म्हणजे खूप काही त्यांनी पोपटराव पवार होते, मी होते. त्यांनी हो. खूप काही कौतुक केलं त्या कामाचे. आणि मला जेवढं आठवतंय तुम्ही मला मागे आपण भेटलो तेव्हा म्हटला होतात, की पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मोदीजींनी पुरस्कारासाठी दिल्लीत बोलावलं होतं, हो. तेव्हा त्या भयंकर आजारी पडल्या. तर मी हळू त्यांना सहज म्हटलं, की "अहो, मोदीजींना भेटायचा एवढा सुवर्ण संधी तुम्ही घालवलीत." तर त्याच्यावर त्या अगदी सहजपणे म्हणाल्या, "त्यात काय? 2-3 वेळा परत पुढे भेट होणारच आहे." म्हणजे शी डझंट इव्हन रिअलाइज सो हंबल शी इज. शी डझंट इव्हन रिअलाइज की त्या इतक्या मोठ्या आहेत, की श्री नरेंद्र मोदीजी त्यांना 2-3 वेळा भेटलेत. हो. सो धिस इज व्हॉट राहीबाई इज. राहीबाई सोलसम या आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही काय सांगाल आपल्या समाजाला, तुमच्या पुढे शिकणाऱ्या मुलांना, ॲग्रीकल्चर करणाऱ्यांना, शेतकऱ्यांना? मग आता तशी माझ्याकडे बेसागरीचे मुलं येतात शिकायला. हो, खुशी शेवक येते, "आजी हो, तुमच्याकडे शिकाय आलोय." मी म्हणते, "आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे?" हो. पण मग मी आज रोज मुलांमध्ये मोठमोठ्या मुलांमध्ये जाते. मग मुलांना सांगते मी का समाजाला सांगते, "तुम्ही शिका. तुम्ही खूप नोकऱ्या करा. तुम्ही खूप समाजामध्ये चांगलं काम करा. हो, पण आपल्या मातीची नाळ जोडून काम करा." ॲब्सोल्युटली. कारण ही आपली शेती शाळा आहे, ही पण शिकलं पाहिजे. हो ना. आता आपण जर सगळेच नोकरीच्या मागे लागलो, तर आपण खाणार काय? शेती कोण करणार? शेती कोण करणार? खरंय. मग आपण शेती केली पाहिजे आणि आपण सर्व्हिसही पण केली पाहिजे. हो, आणि शेती जर आपण विसरलो, पैसा कोणी खाऊ शकत नाही. आजकाल शेती माती जर अन्न दिलं, तर ते अन्न सगळं आम्ही खाऊ शकता. त्याच्यासाठी ह्या काळ्या आईला कधीच खरंय, विसरायचं नाही. खरंय, आणि निसर्गाला धरून तुम्ही शाळा शिका. निसर्गाला धरून तुम्ही काम करा. खरं. आणि आई-वडिलांचं सगळं पुण्य राहतं. आई-वडिलांना सुद्धा विसरलं नाही पाहिजे. आताच्या घडीमध्ये आई-वडिलांना खूप लोकं दूर ठेवितात. तर सगळं पुण्य हे आई-वडिलांचं असतं.
आई खरंय वडिलांना सुद्धा दूर नाही ठेवलं पाहिजे. खरंय आणि ह्या मातीला धरून, हे मातीचं ज्ञान धरून मुलांनी शिकलं पाहिजे. आणि पुढच्या भविष्यामध्ये हे काम मुलांनी केलं पाहिजे. मी जर हे काम सुरू केले तर माझं एक स्वप्न आहे का हे देशी बी प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात गेलं पाहिजे, प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे. खरंय तर अगदी हे काम आपल्या पुढच्या पिढीला कामी येईल. आणि आपण जर आज पैशांसाठी सगळं हेच करतो तर आपली पुढची पिढी काय खाईल आणि कशी राहील. आणि सगळ्यात महत्त्व ह्या मातीचं आरोग्य राखलं पाहिजे आजपासून. हो ना सगळ्यात महत्त्व माती. माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आपण पुढची पिढी आपली चांगली. खरंय आपल्या पुढच्या पिढीचे मुलं गावठी जर बेणं गेलं आणि ते जर विषमुक्त आपण पिकवलं तर शिवाजी महाराजांसारखे आपले मुलं घडतील. होय डॉक्टर आंबेडकर बाबांसारखं आपले मुलं घडतील, सावित्रीबाई फुलेंसारख्या आपल्या मुली घडतील. खरंय पण हे सगळं तुम्ही आम्ही मिळून काम केलं तर हे नक्कीच घडल. आणि नाही केलं तर आपली पुढची पिढी काय करणार हा विचार करा सगळं. ऑलरेडी आपण दिसायलाच लागलेत परिणाम पैसा कोणी खाऊ शकते. मग माझं म्हणे प्रत्येक गावात एक देशी बियाची बँका झाली पाहिजे. खरंय माझ्या शेतकरी बंधूला गावचं बी गावातच भेटलं पाहिजे, त्याची सुद्धा आत्महत्या कमी झाली पाहिजे. खरंय मग याच्यासाठी माझी धडपड चालली. हे माझ्या गावासाठी नाही, माझ्या तालुक्यासाठी नाही, तर सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्या शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे का ही माती वाचवा. ही अन्न देती माता आहे, ही माती वाचवा आणि आपलं ताट विषमुक्त करा. मग हे कसं करायचं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे त्याच्यावर. मावशी आज सोलसम या शोवर तुम्ही आलात आम्ही खरोखरी धन्य झालो खरोखरी तुमच्याशी गप्पा मारल्या तुम्ही इतका वेळ दिला आणि इतकं मोलाचं बोललात हे शिक्षित किंवा अशिक्षित हा प्रश्न नाहीये इथे हे सगळ्यांना परत एकदा आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे हो, परत मी तर आलेली म्हणेन आहे. वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे हम्म. पण तरी तुम्ही आज आलात खूप 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 नाही, मी धन्यवाद मॅडम हे समाजासाठीच काम करते. आता जरी मला एवढे पुरस्कार लोक म्हणते हे पुरस्कार ते हो पुरस्कार, असे किती मला पुरस्कार भेटले तरी मी हे समाजासाठी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे काम करीतच राहणार. आणि माझे मातीचे पाय मातीवरच राहणार. हे पुरस्कार माझे नसून माझ्या ह्या काळ्या मातीचे, ते हो आईचे, हो माझ्या पियाचे, माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचे. अगदी अगदी थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद. पद्मश्री अवॉर्डी राईबाई सोमा पोपेरे आजही दिवसभर शेतात राबतात तुमच्या आमच्यासारखा एखादा स्मार्टफोन सुद्धा त्यांच्याकडे नाहीये टीव्ही सुद्धा नाहीये कुठलीही सुखसुविधा त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये एवढंच काय तर बेसिक नेसेसिटी लाईक गॅस हा सुद्धा त्यांच्याकडे 1 वर्षापूर्वीपर्यंत आला एवढं असूनही त्यांच्या जिद्दीच्या जोरावर आणि प्रचंड मेहनतीने त्यांनी मात्र इतिहास घडवलाय आपल्या प्रत्येकाच्या ताटात आपण कितीही पैसे कमवले वाटेल ते काम केलं तरीही ही गॅरंटी आहे का की आपल्या ताटात उद्या चांगलं अन्न येईल आपला पूर्ण देश विषमुक्त व्हावा आणि पुढच्या पिढ्या निरोगी व्हाव्यात ह्याच्यासाठी जी त्यांची धडपड चालली आहे त्याच्यात अजून खूप सारे अडथळे आहेत उदाहरणार्थ पाऊस झाला तर ते पाणी साधारण दिवाळीपर्यंत पुरतं त्याच्यानंतरचं काय वीज कधी असते मोस्टली नसतेच रस्ते मी जाऊन आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते रस्ता म्हणताच येणार नाही कच्चा रस्ता आहे पाऊस आला की तो रस्ताच राहत नाही अँड मोस्ट इम्पॉर्टंटली बीज बँक ज्याच्यासाठी त्यांची इतकी धडपड चालली आहे त्याचा साठा वाढायला पुरेशी शेतजमीन तरी आहे का तर उत्तरं ही आपल्याला शोधली पाहिजेत प्रत्येक गावात एक सीड बँक आणि प्रत्येक गावात एक राईबाई हो असं जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायला तुमच्या आमच्यासारख्यांनी थोडंसं पुढे यायला हवंय जमेल तितकी मदत जर आपण केली तर भारताचा सुनहरा कल सुनिश्चित आहे राईबाईंनी आपल्या निरोगी भविष्याचं बीज हे पेरलंय पण तुमचं आमचं थोडंसं जर खत पाणी मदतीचं त्याला मिळालं तर अखंड भारत सुजलाम सुफलाम होईल नाही का इट्स माय हंबल अपील टू ऑल ऑफ यू कळकळीची विनंती म्हणूया सिन्सिअर रिक्वेस्ट म्हणूया प्लीज कम फॉरवर्ड अँड हेल्प वेअर इट्स अटमोस्ट रिक्वायर्ड थँक्यू सो मच त्यांच्या फाउंडेशनचं म्हणजे कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थान हा. अकोले इथे ज्याला जितकी
जशी जमेल तितकी मदत करा, हीच माझी विनंती. With that, we conclude today's episode. Thank you so much for joining us today. Hope you all really enjoyed the show. Tell us how you liked it. And I'm sure you'll like, share, subscribe, and leave a comment on Soulsome with Sarika, where we bring to you yet another person behind the persona. Till then, take care, guys. Remember, life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us.